जितेश उघडे आपण यायचंय सामन्याचा सामन्यावर पुरस्कार घेण्याकरिता. नॉन स्ट्राईक सुरेश, नॉन स्ट्राईक दशरथ आपल्याला पाहायला मिळतात. नरेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इन अन ऍक्शन मध्ये. हॅलो हॅलो चला सामना सुरुवात करायचं लगेचच. थँक्यू डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत चापेवाडीचे एक चांगले डीजे मास्टर आमचे परममित्र त्यांचं या स्पर्श वतीने सरचे स्वागत आहे. पिंटो आणि त्यांच्या समावेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे परममित्र. यंदाच्या हंगामामध्ये चिंचवली गावाचा एक हेलिकॉप्टर किंग म्हणून ज्याने सातत्याने या हंगामामध्ये सुरुवात केली तोच फलंदाज ऑन अ स्ट्राईक नॉन स्ट्राईक त्याला जॉईन होत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते चिंचवली ब या नावाने मात्र तो संघ खेळतोय. सुरेश त्या टीमचा ट्रम्प कार्ड ऑन अ स्ट्राईक. विश ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय इट इज आउट. फलंदाज बाद. बॅट्समन आपण पाहतोय महत्वाची विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. बॅट्समन सुरेश निरगुडा बॅक टू पवेलियन. अंपायर फिंगर अप. इट इज OUT. फलंदाज बाद. सुरेश निरगुडा बॅक टू पवेलियन. या गोलंदाजाने आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या मॅच वर गोल्डन विकेट. नक्कीच ही विकेट होती. आम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलं गेलं. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप मिळाला गेलाय. सुरेश आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर बोल विचार केला तर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो स्वप्नील सरांकडनं, कारण माझी तब्येत 2 दिवस झाले गेले थोडीशी खराब आहे, त्यामुळे थोडासा उशीर झाला गेला यायला सुद्धा. नक्कीच मनापासून तुमचाही आभार. आडवा बॅटने क्रॉस बॅट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू तर अडवलाय. संतोष होते एक चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू धामणी संघाचे. आणि धामणी संघ म्हटला ना तर मुखातच एक स्वप्नील सर आयोजनाची आठवण होते. जय महाराष्ट्र चषक धामणी म्हणजेच आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील आदिवासी टेनिस क्रिकेट पतलावरील सर्वात मोठी स्पर्धा पनवेल विभागामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. पटका चांगला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटन चेंडूचा प्रॉपर टायमिंग झालं नाही. त्या ठिकाणी इनसाइड एज लागली होती. थर्डियल सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच आदरणीय गुरु ग्रामपंचायत मालडुंगेचे सदस्य सातत्याने या धामणी संघाचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे परम मित्र सातत्याने आमच्या हृदयाजवळील मित्र परिवार आदरणीय श्रीमान जेवणचे भस्मा साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण आला असाल तर आपण या. आपलं या स्पर्धेच्या वतीने आणि आमच्या वतीने सुद्धा सरच स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतो या ठिकाणी तब्बल विचार केला तर चुकीचा खेळ पाहायला मिळाला. थर्डियल सर्कलच्या आतमध्ये जिथे एकही धाव नव्हती तिथे मध्ये सातत्याने चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराची गरज होती. टीम आपण पाहतोय आहे. पटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बिशपचा पटका लॉंग ऑन मध्ये ऑन साइडचा पटका होता आणि इथून बघता बघता या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत नक्कीच सातत्याने आमचं कोणतंही कार्य असू द्या, आमचं कोणतंही कार्य असलं काही असलं, मला कोणतीही अडचण असू द्या, सातत्याने मी त्याच्या मदतीला नेहमीच मी 2 हात करतो. आणि 2 हात करत असताना माझा हात कधीच रिकामी आला नाहीये.
आमचे दिलीप भगत यांचं या स्पर्धेच्या वतीने मुख्य आयोजक या स्पर्धेचे त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ओर समाप्तीचा इशारा. P1चं षटक संपले गेले आणि इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत एक ओर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या थोडस अडचणीत सापडला आहे. चिंचवली ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतो 7 या अंकेवर आणि सातत्याने विचार केला तर नक्कीच आज स्कोररच्या भूमिकेत आमचे जवळील मित्र परिवार आणि सातत्याने आमचे पारिवारिक सदस्य दिलीप वाघ यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर ओमसाई MTG चे आमचे लाडके ऑपरेटर आयुष शेलवळे आणि नक्कीच सागर दादा पराड कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी आतिश पराड आणि शाकिब अन्सारी या कॅमेरामॅनचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय आज या स्पर्धेचा उगवता दिवस आणि स्पर्धेला आज 2 पंचांच्या भूमिकेत सुद्धा आम्हाला 2 पंच लाभले गेलेत. अनंत गावंडा आणि श्रीपद कडाळ यांचं सुद्धा ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा आपल्या घर बसल्या मोबाईलवर टीव्हीवर एन्जॉय करत आहेत त्या माझ्या लाडक्या मायबाप वर्गाचं प्रेक्षकांचं मनापासून पुनर्षा मी मनोज जुगडे बोहनोली सहर्ष स्वागत करतो. फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूला उडावला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं लाजबाब क्षेत्ररक्षण. इथे आपण पाहतोय परफेक्ट ऑन द स्टंप पैकी होती कॅदर करता आली नाही. आपल्याला पाहायला मिळतं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. संतोषच्या पहिल्या चेंडूवर या 2 धावा आल्या गेल्या. टायमिंग अलर्ट केला जातो याची नोंद असू द्या. त्याबद्दल विचार केला तर चांगला खेळ या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून. थोडंसं सुरेश आऊट झाल्यानंतर कुठेतरी सुरेशची विकेट आल्यानंतर अडचणीत सापडला आहे चिंचवली ब हा संघ आपण पाहतोय. फटका पसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जाईल. ऑफसाईडचा फटका होता. स्टेट हाऊसचा क्षेत्ररक्षक आलाय परंतु एकच धाव. एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि नक्कीच आज आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांचं खेळाडूंचं तसेच प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनापासून आभार आहे. नक्कीच कोणाला भूक लागली असेल लांबचा प्रवास करून आले गेलेत तर आमचे लाडके शत्रू दादा यांच्या माध्यमातून अंडापाव चायनीज भेळ डीपीज याची सोय केली जाते. तसेच कोल्ड्रिंकची सुद्धा सोय केली जाते. बिस्लरी यांची सुद्धा सोय केली जाते. आपण स्वस्त मस्त जेवण करून त्या ठिकाणी घेऊ शकता. फटका पसला बॅटच्या आउटसाइड चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र टिपला जाईल एसटी रक्षकाकडनं अजिबात होत नाही या चुका. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. सलामीची जोडी तंबूशा आश्रयाला दशरथ बॅक टू द गाव. एवढी जे या ठिकाणी फर्स्ट इनिंगला थोडंसं अडचणीत थोडंसं दडपणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर टीम हॅलो 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 थँक्यू डीजे मास्टर. इंडियन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 चे खेळाडू इंडियन ऍक्शन मध्ये संजय आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. युनिट नंबर 3 चा खेळाडू सदा. इथून दामली संघाचा विचार केला तर दामली संघापुढे 40+ धावा बनल्या ना तर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथून मात्र बॅट अँड चेंडूचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. पॅडवर अद्दाळला गेला परंतु पंच सांगत असताना लेग स्टिकला मिस करताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर डॉट चेंडूची सांगता इथून मोठ्या पटक्यांची गरज आहे या सामन्याला आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर चांगला खेळ. धावा बनवाव्या लागतील चिंचवली व संघाला आपण पाहतोय. हाई चेंडू आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर पंचांचे दोन्ही आज समांतर चेंडू आहे अवांतर.
एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना थोडंसं हलकंसं फ्लाय होताना ऑन दी स्कोर बोर्ड 11 लॉस ऑफ 2 विकेट. टीम चिंचवली बस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं अडचणीत आहे, तिथून त्या अडचणीतनं काढावं लागेल. फटका चांगलाय, लाजवाब. मी मगाचीच म्हटलं होतं थोडंसं अडचणीत आहे, त्या अडचणीला दूर करावं लागेल आणि तसं ऐकू गेलं संजयच्या कानावर. तिथून मात्र ओव्हरपिच चेंडू होता, त्याला सरळ फेकून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. बिग इट मॅक्सिमम पुल अँड पॉवरफुल षटकार. आडव्या बॅटने पुनर्शा क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतलं, इन स्विंग पाहायला मिळालं आणि तिथून लगेच निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूच्या साह्याने धावफलक स्थिर. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो. या ओव्हरमध्ये आल्या गेल्या 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पिवनच्या षटकामध्ये धावा यायच्या होत्या, परंतु लाजवाब गोलंदाजी. सुरेशला पहिल्या चेंडूवर परतावं लागलं आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 7 धावा पाहायला मिळाल्या होत्या. या ओव्हरमध्ये 10 धावा इक्वल आपल्याला पाहायला मिळेल 17 या अंकावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्यापर्यंत विचार केला ना, येणारे 12 चेंडू आणि 23 ते 24 धावा जरी आल्या तरी स्पार्टिंग कोर उभारू शकतो. कारण यंदाच्या हंगामाचा विचार केला तर 4 ते 5 ट्रॉफीज आपल्या नावावर केल्या गेल्या. चिंचवली ब या संघाने सुरेशचा विचार केला तर फुल इन फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आज त्याने पूर्णतः आपल्या गावाला आणि पूर्णतः त्याच्या स्वतःच्या टीमला नाराज केलं गेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तब्बल विचार केला तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गुरुनाथ. आडव्या बॅटने क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. नो बॅट्समॅन मध्ये चेंडू पडला जाते स्क्वेअर लेग बाउंड्री मागे. इथून मात्र बघता बघता या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आज कुठेतरी नाना खंडवी थोडस मिस करतायत. नक्कीच आमचे परममित्र आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत आहे. चांगला खेळ केला जातोय. सदाच्या माध्यमातून प्लेन मिस होत असताना बॅट अँड पॅडमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडमधून चेंडू प्लेन मिस, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. लाजवाब गोलंदाजी. फटका चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू त्याला उडवलाय, लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरनं फेकून दिलं जात आहे. सदाच्या बॅट मधनं आलाय पहिला तडाखा. बॅट्समन सदा ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. आडव्या बॅटने चुकीचा चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. असा झाला, एक धाव कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट. थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहतोय. थर्ड या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला, परंतु तोपर्यंत 2 धावेचा उदय होता आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 27 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा बनल्या गेल्यात या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नरेश तर लगभग 4 चेंडू फेकलेत आणि 10 धावा आल्या गेल्यात एका षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. षटकार वगळला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 27 बनल्या गेल्यात आणि पहिल्या फेरीमध्ये ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्याला मात्र तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता, त्या ठिकाणी आपण पाहतोय लोअर फुलटॉस होता, डीप होत गेला. एक धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. स्वतःला आवरलं गेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॉल होतं, माणूस होतं, पण धाडच केलं नाहीये. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अद्यापर्यंत 28 धावा धावफलकावर लागल्या गेला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अद्यापर्यंत विचार केला तर 37 धावसंख्येचा अद्यापर्यंत हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय.
अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. रेग्युलर गटामधील आपल्याला पाहायला मिळतंय पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न आणि प्लेन मिस. बॅट होती काशीला, लक्ष होतं वाशीला. आपल्याला पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता इथून आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 28 धावा. गोलंदाजी मारखोर गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी मात्र पपिया. नक्कीच नामांकित नाव आपल्याला पाहायला मिळतंय. एक निकनेम आहे पप्याला. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. आडव्या बॅटने क्रॉस बॅटे चेंडूला उडवलाय. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधनं येतोय सदाच्या बॅट मधनं. अजून एक धमाका. बॅट्समन सदा स्लॉगरच्या षटकामध्ये झळकावत असताना हा षटका. त्या दिवशी तळपली होती तलवार, आज तळपते सदाची बॅट. 34 धावा धावफलकावर. अजून एक फटका. डाऊन दी फिल्डर बॉल आपल्याला पाहायला मिळतात. उंची जास्त लांबी कमी. नरेश येतोय चेंडू खाली आणि टीपला जातोय झेल. बॅट्समन सदा बॅक टू द ग्राउंड. चला टाइम अलर्ट केला या ठिकाणी, याची नोंद असू द्या. उमेश येतो मैदानात. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. लगेच क्षेत्ररक्षण सुद्धा सजवायचं आहे. आणि पुदरच्या उडवल्या चेंडूला डाऊन दी फिल्डर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक टिपला जाईल. फलंदाज झाल्या पावली परतावं लागतं. उमेश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय भरतजी कहीर आणि आदरणीय रमेशजी गिरा, यस आपण यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे.
डान्सी डाऊन विकेट फुटवरचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाहीये. 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू आहे. 37 चा हाय स्कोर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी आमचे सरपंच नक्कीच मॅच एन्जॉय घेत असताना आमचे लाडके सरपंच. फटका चांगला आहे आणि इथून मात्र शेवट गोल करत असताना गॅप आहे मोठा नाही. धावांना तोटा आणि बनल्या धावा या ठिकाणी 39 धावा आणि ह्यो सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. कारण गोलंदाजी दारदार आहे आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामध्ये फुल इनफॉर्म मध्ये असलेला संघ चिंचवली ब हा संघ आपण पाहतोय. ओव्हर टू द डीजे याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात आमचे लाडके पप्पू दादा मेंगाळ यांचं सुद्धा आगमन होत असताना. चिखलोली गावचे चांगले सुपुत्र आहेत. एक सामाजिक व्यक्तिमत्व त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत आहे. ओव्हर टू द डीजे मास्टर. सुरेश आपण पाहतोय पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज. फटका चांगला आहे. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे या फटक्यासाठी शतरक्षक होता. फील्डला सज्जेची गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना त्याला काही जमलं नाहीये परंतु गोलंदाजीसाठी आपल्या संघाला योगदान द्यावं लागेल.
लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. आपण पाहतोय तब्बल विचार केला तर सातत्याने फील्ड चेंजेस केलं जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर फेकायचे आहेत आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असू द्या. सर्व संघांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय तब्बल विचार केला तर डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद रघुनाथ बॅक टू द आउट. ते म्हटलं जातं ना अति घाई आणि संकटात नाही, तेच या ठिकाणी घडलं गेलं. फलंदाज घाईच्या स्वरूपात फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक यश लागत असताना रघुनाथ बॅक टू द आउट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वल्लभ पणसवाडी आकाश आणि श्री मलंगड अजय दोन्ही संघाचे कर्णधार. चला वल्लभ पणसवाडी आकाश आणि श्री मलंगड टीमचे कर्णधार. फुलटॉस चेंडू होता गॅपमध्ये केला जातोय. फाईल मध्ये चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री मागे 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी मात्र जिंकल्या जात आहेत. चेंडूच्या सायाने इथून मात्र जिंकला गेलाय. हा रेस आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून आपल्याला पाहायला मिळतो डबल विचार केला तर संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आला. डीजे आडव्या बॅटने त्या ठिकाणी शतरक्षक आहे. इथून मात्र चंदर होते, परंतु त्याला चेस खूप मोठं होतं. 15 ते 16 पावलांचा चेस होता. झेल करणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पूर्ण त्या ठिकाणी मात्र स्वतःला झोकलं होतं. जवळजवळ चेंडू पर्यंत आले होते, परंतु बॉडी बॅलन्स थोडासा बिघडला गेला आणि इथून मात्र टायमिंग झालं नाहीये. चला टॉयसाठी या मलंगड संघाचा कर्णधार आणि वल्लभ पणसवाडी संघाचा कर्णधार. हा चेंडू हिट विकेट फलंदाज बाद. इथून आपल्याला पाहायला मिळतं तब्बल विचार केला तर बॅट्समॅन आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळाला पवन बॅक टू द गाव. थँक्यू थँक्यू. मैदानात येणाऱ्या ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते तब्बल विचार केला तर बाळाराम उर्फ पप्प्या. नक्कीच पप्प्याची ओळख आहे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करण्याकरिता त्याच्या माध्यमातून सातत्याने खेळ केला जातोय. इथून मात्र ती वेळ आली गेली आहे. आपल्या संघासाठी त्याला सिद्ध करावं लागेल आणि मी का या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळख आहे तिला मात्र इथून मात्र ती ओळख द्यावी लागेल. चिंचवली ब संघाला इथे पंच आमच्याकडे वळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे धावा मिळत असताना वाईट +1 या 2 धावा मिळतील. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
अजूनही विचार केला तर सामना खूप चुरचीचा पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. इथून या चेंडूवर अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो खेळ शिल्लक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर समाप्तीचा इशारा. नरेशच्या बॅटमधनं एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. सलामीला आलाय. तर याच दरम्यान आपण नाणेफेकी कडे वळतोय. एका बाजूने मलंगड विपक्ष फणसवाडी या दोन संघामध्ये या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी आमचे आधारस्तंभ आदरणीय जगदीश म्हात्रे यांच्याकडनं या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवक मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या मार्फत या चमचमत्या ट्रॉफ्या येवन जोडीकडनं आम्हाला मिळाल्या त्या अर्थातच अविनाश शेठ साळवी आणि जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला. या ठिकाणी मलंगड संघाने प्रथम फलंदाजी कराल. सामना 4 षटकांचा आहे आणि आपण 4 षटकामध्ये किती धावा बनवाल? आम्ही 4 षटकामध्ये कम से कम 50-60 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. 50 ते 60 कारण अजयकडनं अपेक्षा खूप असतील. आत्ताच मागच्याच आठवड्यामध्ये 28 चेंडूमध्ये 103 धावांची बहदार खेळी केलेला निश्चितच अजय टिकला तर निश्चितच त्या भावा तुम्ही बनवाल. अजून कोणाकडनं अपेक्षा आहेत? अजून माझा भाऊ रमन आणि मी स्वतः आणि यशवंत. निश्चितच यशवंत म्हटला तर जुना जाणता खेळाडू आहे. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि एंट्री दिल्याबद्दल मी दिलीपचे आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी होते कर्णधारांनी या ठिकाणी थांबायचं आहे. नाणेफेकी हारलाय प्रथम मात्र शतरक्षण वाट्याला आलाय. जर नाणेफेकी जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच शतरक्षण स्वीकारला असता. निश्चितच तेच वाट्याला आलाय. समोरचा एक बलाढ्य संघ आहे. समोरच्या संघाने 50+ धावा बनवू असं मनोगत व्यक्त केलंय. आपली रणनीती काय असेल? 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या संघाला? कमीत कमी तर 30-35 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल. निश्चितच 30 ते 35 धावा रोखण्यासाठी या खेळपट्टीचा विचार केला तर लो स्कोरिंग सामने आतापर्यंत राहिले आहेत. 30-35 धावा व रोखण्यासाठी कोणते असे गोलंदाज तुमच्याकडे आहेत जे चांगली गोलंदाजी करतील? नक्कीच माझ्या टीम कडून सांगायचं म्हटलं तर पप्प्या पारदी, डबल सचिन, त्याच्यानंतर बाळू पारदे असतील, त्याच्यानंतर जिलेश, हे असे 4 गोलंदाज नक्कीच आम्ही वापरण्याचा प्रयत्न करू. निश्चितच चांगली गोलंदाजी आहे. 35 धावांपर्यंत रोखण्याचा जरूर प्रयत्न असेल. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि मी पूर्ण कमिटीला धन्यवाद देईन की आम्हाला या ठिकाणी एंट्री दिल्याबद्दल. धन्यवाद. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत चंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हाही चेंडू संतोषसाठी होता. पूर्णपणे ब्लॉन्स खेळण्याचा प्रयत्न प्लेन मिस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टमी गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी आउटस्विंग पाहायला मिळतोय चंद्रच्या माध्यमातून. इथून आपल्याला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजीचा परवाना पेश करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. P1च्या षटकामध्ये त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना चंद्रला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, फटका पसला. एस्टनच्या मागे संजय आपण पाहतोय. त्याच्याकडनं अजिबात होत नाहीये चुका. फलंदाज बाज म्हणून आपण पाहतोय संतोष. बॅक टू द गाव. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय क्षमा असावी थोडीशी. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर
संतोष नाहीये, नरेश त्या ठिकाणी, नरेशची विकेट गेली. धन्यवाद. तर याच दरम्यान आदरणीय निवास राऊत मॅन फ्रॉम मांगरूळ तसेच अजय पाटील मॅन फ्रॉम करवले या मान्यवरांना आता दीपेश गायकरच घेऊन येऊ शकतो स्टेजवर. दीपेश यायचा आपण दोन्ही मान्यवरांना घेऊन. थँक्यू तुकाराम सर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अद्यापर्यंत. फक्त एक धाव खर्च केले, एक विकेट आणि शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतो. 5 चेंडू, एक धाव, एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने त्या ठिकाणी पुनर्शा ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं उडवलाय आणि लाजवाब फटका. वेट अँड वॉच क्रिकेट इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅन पप्प्याच्या बॅट मधनं लाजवाब स्ट्रोक. चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. तब्बल विचार केला तर 12.00च्या सरासरीने खेळ केला जाईल का हा प्रश्न. परंतु या येणाऱ्या 6 चेंडू मागे 12 धावा डिपेंड केल्या जातील का. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुरेश निरगुडेचे छोटे बंधुराज अर्जुन निरगुडे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर पप्या आपण पाहतोय. मागचा षटकार आपण पाहायला गेला. अविनाशच्या पाठमधनं पहिला चेंडू फेस करत असताना लाजवाब षटकार. फटका चांगला आहे आडवा बॅटने. शॉर्ट अँड फुल अँड पॉवरफुल इथून आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतोय हा षटकार. रमेश गिरा आणि भरत वाघ या दोन मान्यवरांना विनंती आहे आपण या शेंगाची सोय केली आहे तुमच्यासाठी. दिलीप भगत आमचे या ठिकाणी वाट बघतायत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता आणि इथून मात्र अंपायर बॅटकट आहे. बाईज बॅटकट आहे. येस बॅटकटच्या स्वरूपात आला. इथून मात्र हात चौकार. प्रयत्न डायरेक्ट हिट आणि इथे मात्र फलंदाज बाद बॅट्समॅन अविनाश बॅक टू द गाव. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता कुठेतरी संतोष आलाय.
संतोषकडे क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, परंतु इथून मात्र ते सिद्ध करावे लागेल. हा चेंडू पटका चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल. कारण इथून मात्र संतोषने थांबवलाय बॅट्समन पप्याला आपण पाहतोय. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर धामणी संघाच्या माध्यमातून तर कमबॅकिंग स्पेल हाताळलं जाईल का? हा चेंडू पुनर्शा पॅडवर हाताळला गेला. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता, चेंडू तर अडवलाय आणि आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. 28 धावा बनल्या गेल्यात. अजून येणारे चेंडू असतील तब्बल 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. टीम आपण पाहतोय फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सुरेश कडनं होणार नाहीये चुका. अजिबात या ठिकाणी मात्र मिसफील्ड पाहायला मिळणार आहे. सुरेश या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. इथून मात्र टीपला जातोय झेल. पहिले 2 चेंडू 10 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटचे 4 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत. आपण पाहतोय त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर या ओव्हरमध्ये एक बायच्या स्वरूपात एक धाव, एक सिंगल, एक चौकार आणि एक षटकारच्या मदतीने आल्या गेल्यात 12 धावा. म्हणजे उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जातोय एक धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि या 2 धावा. फलंदाज अंपायर फिंगर अप. नॉन स्ट्रायकिंगला डेंजर झोन मध्ये होता आणि फलंदाज होईल बाद. बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला. दिनेश बॅक टू द गाव.
असा डाऊट नाही या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव, दुसरी धाव घेता घेता इथून मात्र परतावं लागलं. आता उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येकी चेंडू प्रेशराईज असेल. पप्प्याच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता उर्वरित समीकरण आपण पाहतो 4 चेंडू आणि 11 धावा. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी तळडियाल सर्कलमध्ये चेंडू अडला जाईल आणि फक्त एकच धावा असेल. म्हणजे उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं अवघड समीकरण, कारण नाईट ही स्पर्धा आपण पाहतो. नाईट स्पर्धेचा विचार केला ना तर थोडंसं दमट वातावरणामध्ये कधी कधी बघितलं गेलं तर खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी सुयोग म्हटली जाते, परंतु कधी कधी फलंदाजांसाठी सुद्धा सुयोग म्हटली जाते. आत्तापर्यंत वाक्सर बघितलं गेलं ना तर फक्त 40 हाय स्कोर आहे आपण पाहतोय. म्हणजेच गोलंदाजीसाठी सुयोग आहे आपल्याला पाहायला मिळते. ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. डबल विचार केला तर निश्चितच सर, जर विचार केला खेळपट्टी दमट आहे, कारण खेळपट्टी अतिशय चांगली बनवली. कारण कालच्या दिवसामध्ये खेळपट्टीवर रोलर फिरवला आणि त्यामुळे खेळपट्टी अतिशय चांगली बनली. परंतु जसे जसे दिवस संचा खेळ होईल तसा तसा मात्र निश्चितच या खेळपट्टीवर एकापेक्षा एक सर्रास फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल पाहायला मिळेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी मात्र मी मगाशीच म्हटलं होतं 40च्या आसपास जरी धावा झाल्या गेल्या तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच या ठिकाणी घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित समीकरण येणारे 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी टीम मीटिंग जास्ती होती. चिंचवली संघ प्लीज कोऑपरेट मित्रांनो. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी रोहिदास आपल्याला पाहायला मिळतात. आमचे परमित्र स्कोर कार्ड विचारत असताना येणारे 2 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर 9 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू निर्णायक आहे. एक चौकार आणि एक षटकाराची नितांत गरज आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये काय गोलंदाजी. फटका चांगला आहे गॅप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळत आहेत 4 धाबा. येणारा 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. पहिला सामना आपण पाहिला होता त्या ठिकाणी आणि ओळबन संघाचा तो सामना होता. स्ट्राईकवर होते भूषण उघडे. त्याच्या बॅटमधनं धुवाधार खेळ आपल्याला पाहायला मिळाली होती. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असताना ओव्हरपिच चेंडू त्याला फेकला गेला आणि तब्बल स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक क्लिअर करत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहिलं स्क्रीनच्या वर्ण षटकाराने आपल्या संघासाठी एक नामांकित विजय मिळवून दिला. तसाच विजय बॅट्समन पप्प्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल का. आता इथून आपल्याला पाहायला मिळतो. मी मगाशीच म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल या तीळ मात्र शंका नाही. आणि इथून आपण पाहतोय येणार 1 चेंडू आणि 5 धावा. वाक्सर म्हटलं गेलं तर गेल्या वर्षी सुद्धा ह्याच टुर्नामेंटमध्ये तुमच्याच आयोजनामध्ये आम्ही कोणता संघ होता पाहायला ऐकायला मला नाव काय आठवत नाहीये. 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असताना रवी या फलंदाजाने तब्बल 1 षटकार आणि 1 चौकार मारला होता आणि सामना तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फिनिश केला जातोय. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना बॅट्समन आपण पाहतोय पप्प्याच्या बॅटमधनं आलाय विजयी षटकार. अभिनंदन टीम आपण पाहतोय धामणी संघ. मग सर तुम्हाला एक माहिती देतोय मी. 2 चेंडू 11ची गरज असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं खारवी विभागातील तो संघ होता आणि तिथून मात्र पहिला षटकार आला होता रवीच्या बॅटमधनं आणि दुसरा मात्र लगभग खेळपट्टीच्या बाउंड्री लगत टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. निव्वळ 1 धाव्याने तो सामना आम्हाला मुकायला लागला होता आणि त्या रात्री मात्र इथे मात्र झोप लागली नव्हती. तसाच सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र 1 चेंडू